नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या फर्स्ट इयरमधील सेकंड सेमिस्टरला जो जेंडर स्कूल अँड सोसायटी लिंगभाव शाळा आणि समाज हा पेपर आहे, त्या पेपरचं स्वरूप आणि प्रश्नपत्रिका कशी असणार आहे हे आपण समजावून घेऊ. या ठिकाणी मॅक्झिमम मार्क्स बघा दिलेले आहेत, ते आहेत मॅक्झिमम मार्क्स इथे दिलेले आहेत 75 आणि टाईम ड्युरेशन इथं दिलेलं आहे 3 आवर्स. तर 75 मार्काचा हा पेपर 3 तासामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. आणि आता थेरी पेपर असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह पेपर त्या ठिकाणी नाही आहे, म्हणून थेरी पेपर कसा असणार आहे हे आपण समजावून घेऊया. सुरुवातीला प्रश्नपत्रिका हाती पडल्यानंतर ह्या सूचना वाचा. त्याला आपण NV म्हणजे नोट बी. क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. फ्रॉम द क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2. आणि क्वेश्चन आपलं सूचना 3 फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2. तर असे एकूण 5 प्रश्न सोडवायचे. पहिला प्रश्न कंपल्सरी आहे. इंग्लिश व्हर्शनमधल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश व्हर्शनमध्ये जर हा प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवायची असेल तर त्याच्यासाठी ह्या सूचना इंग्रजी या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर मराठी माध्यमासाठी सुद्धा त्या सूचना खाली ट्रान्सलेट करून दिलेल्या आहेत. पहिली सूचना अशी, प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य. दुसरी, प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. तिसरं, प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. पहा इथे 2 प्रश्न आणि हे 2 प्रश्न असे 4 प्रश्न. आणि पहिला प्रश्न जो आहे तो आहे कंपल्सरी, अनिवार्य. असे 5 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे आणि टाईम ड्युरेशन आहे 3 आवर्स. तर आता ह्या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो अनिवार्य आहे आणि तो आहे शॉर्ट नोट्स, ज्याला आपण टिपा लिहा असं थोडक्यात म्हणूया. आता या ठिकाणी प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 1, राईट शॉर्ट नोट्स ऑन इन ब्रॅकेट एनी 4 ऑफ द फॉलोइंग. याचे मार्क एकूण या ठिकाणी दिलेले आहेत. मार्क किती दिलेले आहेत पहा, 15 मार्क दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक टीप जी आपल्याला लिहायची आहे ती 3.25 मार्काची 4च लिहायचे आहेत. 4 टिपा लिहू त्या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. 5 टिपा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, फक्त 4च त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. कोणत्या कोणत्या टिपा आहेत पहा. पहिली टिप आहे इंट्रोडक्शन टू वुमेन रिलेटेड लॉज. दुसरी टिप आहे सेक्स रेशो. तिसरी टिप आहे डिफरन्स बिटवीन जेंडर अँड सेक्स. चौथी टिप आहे एक्सप्लोरिंग ॲटिट्यूड्स टुवर्ड्स जेंडर. आणि 5वी टिप आहे कन्सेप्ट ऑफ मॅट्रियार्ची फॅमिली. तर अशा 5 टिपा त्या ठिकाणी आहेत. मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं आहे. खालीलपैकी कोणत्याही 4वर थोडक्यात टिपा लिहा, कंसामध्ये कोणत्याही 4वर. पहिलं, महिला संबंधित कायद्यांची ओळख. दुसरी टिप आहे लिंग गुणोत्तर. तिसरी टिप आहे लिंग आणि लैंगिकता यातील फरक. चौथी टिप आहे लिंगभावाबद्दलच्या दृष्टिकोनाचे विशदीकरण. 5वी टिप आहे स्त्रीप्रधान कुटुंबाची संकल्पना. तर हे झाले टिपा लिहायचे प्रश्न. एकच प्रश्न असणार आहे, पण त्याच्यामध्ये 4 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे. 5 दिलेले असतील, 4 सोडवायचे. आता निबंध वजा प्रश्न 15 मार्कासाठीचा असा आहे. दुसरा प्रश्न, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ जेंडर अँड स्टेट द डिफरंट रोल्स ऑफ जेंडर इन सोशियल स्ट्रक्चर. आणि या ठिकाणी गुण आहेत 15. लिंगाची संकल्पना स्पष्ट करून लिंगाच्या सामाजिक रचनेतील भूमिका स्पष्ट करा. तर इथे लिंग हा जो शब्द वापरलेला आहे तो सामाजिकदृष्ट्या, ज्याला आपण लिंगभावसुद्धा असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, एक्सप्लेन इन डिटेल वुमेन रिझर्वेशन बिल, इट्स हिस्ट्री अँड करंट स्टेटस. महिलांचे आरक्षण विधेयक, इतिहास आणि सद्यस्थिती सविस्तर विशद करा. हा आहे 15 मार्कासाठीचा क्वेश्चन. 15 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. एक्सप्लेन इन डिटेल वुमेन रिझर्वेशन बिल, इट्स हिस्ट्री अँड करंट स्टेटस. तर महिलांचं जे आरक्षण विधेयक आहे आणि इतिहास आणि सद्यस्थिती यावर तुम्हाला सगळं सविस्तर माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे. 15 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4, एक्सप्लेन टीचिंग स्ट्रॅटेजीज टू डेव्हलप जेंडर सेन्सिटिव्हिटी. लैंगिक संवेदनशीलता विकासातील अध्यापन कार्यनीती स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा प्रश्न आहे. अध्यापन कार्यनीती म्हणजे अध्यापन पद्धतीसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, पण इथे टीचिंग स्ट्रॅटेजीज, अध्यापन कार्यनीती हा शब्द वापरलेला आहे. तो समजला नसेल तर अध्यापन पद्धती असं त्या ठिकाणी समजून घ्या. तर लैंगिक संवेदनशीलता विकासातील अध्यापन कार्यनीती या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करायची आहेत. त्याच्यानंतर 5वा प्रश्न, कम्पेअर ह्युमन राईट्स अँड वुमेन राईट्स. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. मानवाधिकार हक्क आणि स्त्री अधिकार हक्क यांची तुलना करा. 6वा प्रश्न,
डिस्क्राईब द हिस्ट्री अँड करंट सिनॅरिओ ऑफ इंडियन वुमेन. भारतीय स्त्रीचा इतिहास आणि सद्यस्थितीचे वर्णन करा. हा सुद्धा प्रश्न जो आहे हा प्रश्न 15 मार्कासाठी इथे विचारलेला आहे. त्याच्यानंतर 7वा प्रश्न, डिस्क्राईब डिफरंट इश्यूज रिलेटेड टू जेंडर इन स्कूल. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. शाळेतील लैंगिकतेसंबंधी विविध प्रश्नांची चर्चा करा. तर असे एकूण 7 प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला दुसरा, तिसरा, चौथा, हा दुसरा 15 मार्काचा, तिसरा 15 मार्काचा, चौथा 15 मार्काचा, ह्या 3पैकी कोणतेही 2 सोडवायचे. दुसरा तिसरा सोडवा, तिसरा चौथा किंवा दुसरा चौथा. त्याच्यानंतर 5, 6, 7 याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2च प्रश्न सोडवायचे. 5वा 6वा किंवा 6वा 7वा किंवा 5वा 7वा. तर हे जे प्रश्न आहेत हे 15 मार्कासाठीचे आहेत. 15 मार्क म्हणजे तुम्हाला जवळपास 2 ते 3 पेजेस या प्रश्नाचं उत्तर 1500 ते 2000 शब्दांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं. एकूण 32 पानांची पुरवणी म्हणजे उत्तरपत्रिका तुम्हाला दिलेली असेल. 32 पानांची उत्तरपत्रिका. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 पेजेस ह्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आणि टिपेचं उत्तर 500 शब्दांमध्ये म्हणजे 1 पेज किंवा 1.5 पेज तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण जेंडर स्कूल अँड सोसायटी या विषयावरचा हा प्रश्नपत्रिकेचा भाग समजून घेतला. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. बेस्ट विशेष. आपल्या प्रतिक्रिया मला जरूर त्या ठिकाणी कळवा आणि काही समस्या असतील तर मेसेज करा.